RT ॲडमिशन 2026-27 तर पालक वर्गांना ॲडमिशन घेण्यासाठीचा आज शेवटचा दिवस आहे. आपण इथे स्क्रीनवर पाहू शकाल. ॲडमिशन घेण्याची मुदत ही 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत होती. म्हणजे आजचा पण दिवस आपणास पूर्ण मिळत आहे. बऱ्याचशा पालकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले नाही आहे. डॉक्युमेंट अभावी बऱ्याचशा पालकांचे प्रवेश रखडलेले आहेत. इथे आपण स्क्रीनवर पाहू शकाल. टोटल जे ॲप्लिकेशन आहेत RT 25% डॅशबोर्डवर इथे आपल्याला दिसून जाईल. तर नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स 2,89,286 आहेत आणि सिलेक्शन्स 1,05,811 आहेत. सिलेक्शन झालेले विद्यार्थी वेटिंगमध्ये 86,034 जण आहेत आणि 29,724 पालकांनी आपल्या पाल्याचे ॲडमिशन घेतले आहेत. याचा अर्थ असा आहे की अजून बरेचसे ॲडमिशन बाकी आहे. आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जिल्ह्यानुसार आपल्या शाळेचे किती शाळांनी नोंदणी केली आणि त्या शाळांचे RT नुसार स्टेटस काय आहे. तर आपण इथे डॅशबोर्डवरती येऊया. इथे वरती आपण RT 2026-27 स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण पाहू शकाल ऑल स्टेटसवरती आपण क्लिक करायचं आहे. तर ऑल स्टेटसवर आपण क्लिक केल्यावर आपणास दिसून जाईल RT 25% स्टेटस रिपोर्ट फॉर अकॅडमिक इयर 2026-27. तर 2026-27 साठीचं हे RTS स्टेटस रिपोर्ट आहे. इथे आपण बघू शकता की काय आहे. तर जिल्हा, RT स्कूल्स, RT व्हॅकन्सी, टोटल ॲप्लिकेशन, सिलेक्शन्स आणि कन्फर्म्ड ॲप्लिकेशन इथे आहेत. तर इथे जिल्ह्यानुसार लिस्ट देण्यात आली आहे आणि फर्स्ट लास्ट म्हणजे नेक्स्ट 1 2 3 4 असे ते पेज वाईज ही आकडेवारी दिलेली आहे. तर इथे आपण बघू शकाल 1 ते 10 अशा 36 एंट्र्या आहेत. तर जिल्हा अहिल्यानगर, अकोला, बीड, चंद्रपूर, धुळे. तर इथे आपण पाहू शकता की अहिल्यानगरमध्ये एकूण 348 शाळांनी RT साठी नोंदणी केली होती. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वेकन्सी ह्या 3,765 होत्या. टोटल ॲप्लिकेशन हे 9,243 आले होते आणि सिलेक्शन 3,641 झालेले आहे. कन्फर्म्ड ॲडमिशन 2,026 झाले आहे. याचा अर्थ असा होतो की आपण जी टोटल वेकन्सी आहे 3,765 मधून हे 2,026 वजा करायचे आहेत. हे वजा केले की आपणास कळून जाईल 2,026 वजा केल्यानंतर जी आकडेवारी उरेल त्यानुसार आपणास कळून जाईल की या जिल्ह्यामध्ये RTचे जे स्कूल आहेत तिथे किती ॲडमिशन शिल्लक आहेत. तर पालकांनी या पोर्टलवर येऊन आपल्या जिल्ह्यानुसार ही माहिती बघायची आहे. इथे 2 नंबर तुम्ही पेजवर बघू शकाल. हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर. 3 नंबरवरती पुणे, नाशिक, सांगली आहे. इथे आपण सांगलीमध्ये पाहू शकाल. तर सांगली जिल्ह्यामध्ये RT स्कूलसाठी 212 स्कूलनी नोंदणी केली होती RT प्रवेशासाठी आणि RT व्हॅकन्सी 2,152 होत्या. टोटल ॲप्लिकेशन हे 3,399 आले होते आणि RTमध्ये सिलेक्शन जे झाले आहे पहिल्या राऊंडसाठी ते 1,709 होते आणि आत्तापर्यंत फक्त 723 पालकांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. याचा अर्थ असा आहे की अजून ॲडमिशन शिल्लक आहे. तर प्रत्येक पालकांनी या डॅशबोर्डवरती येऊन आपल्या जिल्ह्यातील शाळा आणि त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा शिल्लक उरल्या आहेत ते चेक करायचे आहे आणि हे चेक केल्यानंतर आपणास थोडीशी हिंट मिळून जाईल की आपल्या पाल्यास प्रवेश मिळेल की नाही. तर इथे आपण पाहू शकाल रेग्युलर सिलेक्शनमध्ये सुद्धा आपणास तीच आकडेवारी दिसून जाईल. थोडाफार इथे बदल असेल आणि सिलेक्शन फ्रॉम वेटिंग लिस्ट 1 2 3 4. तर इथे 4 वेटिंग लिस्ट दिल्या आहेत. तर इथे आपण सिलेक्शन फ्रॉम वेटिंग लिस्ट फर्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे आपणास जिल्हा दिसून जाईल, RT स्कूल्स, RT व्हॅकन्सी आणि टोटल ॲप्लिकेशन्स. तर इथे सिलेक्शन आपल्याला काही दिसत नाही आणि कन्फर्म काही दिसत नाही कारण वेटिंग लिस्ट ही 20 तारखेनंतर येणार आहे म्हणून आपणास इथे काही दिसत नाही.
तर आज ॲडमिशन घेण्याचा शेवटचा दिवस आहे. बघूया पुढे या वेटिंग लिस्टमध्ये काय आकडेवारीची ॲड होते का. पुढे बघूया वेटिंग लिस्ट 2. वेटिंग लिस्ट 2 बनायचा काही सुद्धा संबंध नाही आहे, कारण अजून वेटिंग लिस्ट 1च आलेली नाही आहे. तर सर्व पालकांनी हे रिपोर्ट स्टेटस बघायचे आहे आणि आपल्या पाल्यांसाठी जागा आहेत का आणि असल्या तर किती आहेत ते आपापल्या जिल्ह्यानुसार चेक करायचे आहे. हा एक आपल्यासाठी लहानसा व्हिडिओ होता. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.